अहमदनगरमधलं राजकारण चांगलंच तापलं आहे. याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणूक. लोकसभा निवडणुकीमध्ये एका बाजूला सुजय विखे तर दुसरीकडं महाविकास आघाडीच्या बाजूनं निलेश लंके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर काही दिवसापासून आरोप प्रत्यारोप सुरू आहे. तर काल अचानक निलेश लंके नावाच्या डमी उमेदवार भाजपकडून देण्यात आला आहे. त्यामुळं सुजय विखे यांनी हा उमेदवार दिला आहे असा दावा महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. तर निलेश लंके यांनी पोस्ट करत म्हटलं आहे की माझ्या नावाचा उमेदवार डमी उमेदवार तुम्ही उभा करू शकता, पण नावाची जनता माझ्यासोबत जी जनता आहे ती कशी डमी उभा करतात? तुम्हाला इतकी भीती चढलेली आहे की तुम्ही माझ्या नावाची निलेश लंके नावाचा डमी उमेदवार तयार केला आणि त्याला उभा देखील केला आहे. पण नक्कीच येणाऱ्या काळात तुम्हाला लोक तुमची जागा दाखवून देतील अशी टीका देखील निलेश लंके यांनी केली आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये अहमदनगरमधून कोण निवडून येणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. कारण दोन्हीकडं देखील टकरेचे उमेदवार आहे आणि निलेश लंके आणि सुजय विखे अशी लढत होणार होती. पण त्यामध्ये दोघात तिसरा उमेदवार आला आहे. त्यामुळं निलेश लंकेंचे काही मतं तो उमेदवार देखील खाऊ शकतो. याचं कारण म्हणजे नाव हे सेम टू सेम आहे. त्यामुळं निलेश लंके यांनी टीका देखील सुजय विखे यांच्यावर केली आहे. तर मित्रहो, येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण निवडून येणार कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.